नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सर्वात शेवटच्या म्हणजेच 9व्या चॅप्टरबद्दल आज आपण बहुपर्यायी प्रश्न आपण पाहणार आहेत, जे आपल्याला परीक्षेला खूप महत्त्वाचे आहेत. सो विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. चला आपण पहिला प्रश्न पाहूया. लोक, ठिकाण, वस्तू आणि घटनाबाबतची वस्तुस्थिती किंवा निरीक्षण याला काय म्हटलं जातं? ऑप्शन पहिला आहे डेटा, ऑप्शन दुसरा आहे नोंदी, ऑप्शन तिसरा आहे ऑकरन्सेस आणि ऑप्शन चौथा आहे टेबल्स. तर मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डेटा. लोक, ठिकाण, वस्तू आणि घटनाबाबतची जी वस्तुस्थिती आहे किंवा निरीक्षण आहे त्यालाच आपण डेटा असं म्हटलं जातं. दुसरा प्रश्न आहे सर्वाधिक बेसिक लॉजिकल डेटा एलिमेंट जसं की अक्षर, अंक किंवा विशेष कॅरेक्टर यांना आपण काय म्हणतो? तर या ठिकाणी आपला पहिला ऑप्शन आहे कॅरेक्टर, दुसरा ऑप्शन आहे फ्रेज, तिसरा ऑप्शन आहे एलिमेंट आणि चौथा ऑप्शन आहे रेकॉर्ड. तर मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कॅरेक्टर. जो बेसिक लॉजिकल डेटा एलिमेंट जसं की त्याच्यामध्ये एक अक्षर असतं, अंक असतं, विशेष कॅरेक्टर असतं, त्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. तिसरा प्रश्न आहे डेटाबेसमधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये किमान एक वैविध्यपूर्ण फील्ड असतं, त्याला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे की फील्ड. प्रत्येक एका रेकॉर्डमध्ये किमान एक वैविध्यपूर्ण फील्ड असतं, जे की सगळ्यांपेक्षा वेगळं असते, युनिक असतं, त्याला आपण की फील्ड असं म्हणत असतो. चौथा प्रश्न आहे डेटाबेस सुरक्षेचा एक घटक म्हणजे केवळ अधिकृत उपयोगकर्त्यालाच माहिती देणे. याचा अर्थ असा आहे की डेटाबेस सुरक्षा आणि सुरक्षा म्हटलं की आपल्याला पासवर्ड आला असतं या ठिकाणी. सो बरोबर याचं उत्तर आहे पासवर्ड. पुढचा प्रश्न बघूया. डेटाच्या लॉजिकल आणि फिजिकल व्ह्यू यातला सेतू हा SQL म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर आहे, SQL द्वारे पुरवला जातो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे आपल्याला अतिशय कौशल्ययुक्त असा कम्प्युटर तज्ज्ञ जे डेटा ॲडमिनिस्ट्रेशन सब सिस्टमसोबत संपर्कात असतात, त्यांना आपण त्याला रिलेशनल स्पेशलिस्ट असं म्हटलं जातं. 7वा प्रश्न आहे नेटवर्क डेटाबेसमध्ये प्रत्येक चाइल्ड नोडमध्ये एकापेक्षा अधिक पॅरेंट नोड असू शकतात, ह्यालाच आपण पॅरेंट रिलेशनशिप असं म्हणत असतो. 8वा प्रश्न आहे पॅरेंट नोड आणि चाइल्ड नोडमधील संपर्क हा पॉइंटर्सद्वारे पुरवला जातो, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी बरोबर आहे. 9वा प्रश्न आहे रिलेशनल डेटाबेसपेक्षा मल्टी डायमेन्शनल डेटाबेसेस यांचे 2 महत्त्वाचे फायदे. पहिला म्हणजे प्रोसेसिंग स्पीड आणि दुसरा म्हणजेच फॉर्मॅट. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे 10वा प्रश्न ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस हे क्लास, ॲट्रिब्यूट्स, मेथड्सद्वारे संघटित करतात आणि त्यांचे काही उद्दिष्ट असतात. त्याच्यामुळे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या ठिकाणी उद्दिष्ट म्हणजे ऑप्शन नंबर 1. मित्रांनो, हे आपले पूर्ण 9 चॅप्टर या ठिकाणी झालेले आहेत. आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.